नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजेच 8 सप्टेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे गुंड जेव्हा अस्मिताचा पाठलाग करत असतात तेव्हा ती कशीबशी घाबरलेल्या अवस्थेत धावत पळत सुभेदारांच्या दरवाजात येऊन पोहोचते. ती खूपच घाबरलेली असते व ती मम्मा पप्पा यांना आवाज देत असते. अस्मिताला अशा अवस्थेमध्ये पाहून घरातील सर्वच जण खूप घाबरून जातात. त्यांनाही नक्की कळत नाही की अस्मिताला नक्की काय झालं, ही इतकी का घाबरलेली आहे. पण अस्मिता इतकी घाबरलेली असते की तिला नक्की काय झालं आहे हे सांगण्या इतकेही तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतात. मग कल्पना व सायली तिला घरात घेतात. तिला विचारतात की नक्की काय झालं आहे, तू इतकी का घाबरली आहेस. प्रतापही तिला विचारतो की नक्की काय झालं आहे, तू इतकी का घाबरलेली आहेस, काही सांगशील का आम्हाला व्यवस्थित. पण तिला काहीच सांगता येत नसतं, इतकी जास्त ती घाबरलेली असते व पॅनिक झालेली असते. त्यानंतर कल्पना तिला खाली बसवते, तिला पाणी प्यायला देते व तिला विचारते नक्की काय झालं आहे, आम्हाला नक्की काहीतरी सांगशील का. अर्जुनही तिला विचारतो, अस्मिताई अगं नक्की तुला काय झालं आहे, तू इतकी का घाबरलेली आहेस आणि तू इतकी धावत पळत का आलीस. त्यावर थोडंसं शांत झाल्यावर अस्मिता सांगू लागते की ती जेव्हा घराकडे यायला निघाली तेव्हा वाटेमध्ये कशाप्रकारे 2 गुंड तिचा पाठलाग करत होते व ती कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून इथपर्यंत पोहोचली. तर ते गुंड तिचा इथपर्यंत पाठलाग करत आले आहेत म्हणून घडलेला सगळा प्रसंग ती घरच्यांना सांगते. त्यावर घरचे सगळेच खूप चकित होतात. अर्जुन तिला विचारतो, पण हे गुंड नक्की कोण होते, तू ओळखलंस का त्यांना. त्यावर अस्मिता सांगते, नाही मी नाही ओळखलं त्यांना, पण ते माझा पाठलाग करत इथपर्यंत आले आहेत म्हणून. त्यानंतर अर्जुन त्या गुंडांना पाहण्यासाठी घराबाहेर धावत पळत येतो. पण त्यावेळेस ते गुंड झाडाच्या आडोशाला लपून बसलेले असतात व अर्जुन परत गेलाय हे पाहताच ते बाहेर निघतात व तिथनं थेट निघून जातात. तर त्याच वेळेला जेव्हा अस्मिता इकडे आलेली असते घाबरलेल्या अवस्थेत, सायलीच्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरनं कॉल आलेला असतो. आता हा कॉल पाहून सायली अजूनच घाबरून जाते. तिलाही कळत नाही की अस्मिताताई इकडे धावत पळत इतक्या घाबरलेल्या अवस्थेत आल्या आहेत आणि त्याच वेळेस माझ्या मोबाईलवर इतका अननोन नंबरवरनं कोण कॉल करतं आहे म्हणून. त्यानंतर सायली सर्वांना सांगते की अस्मिताताई जेव्हा घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्या ना, त्याच वेळेस माझ्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरनं कॉल येत होता आणि मला तर असं वाटतं आहे की हा कॉल. त्यावर कल्पना तिला थांबवते व विचारते, काय वाटतं आहे तुला, कोणाचा कॉल असेल तो. त्यावर सायली सांगते की मला संशय तर महिपतचाच येतो आहे, महिपतचाच कॉल असणार हा आणि हे महिपतचंच कटकारस्थान असणार. सायली पुढे बोलते की त्या महिपतची इतकी कशी हिंमत होते की आधीही त्याने आपल्या घरावर दगडफेक केली होती आणि आताही तो हे असं वागतोय. त्यावर अर्जुन खूपच चिडलेला असतो व तो बोलतो, त्या महिपतला आता मी सोडणार नाही, मी आताच त्याची पोलीस कंप्लेंट करतो, मी लगेच कमिशनर साहेबांना कॉल करतो. त्यावर प्रताप व सायली त्याला थांबवतात. प्रताप बोलतो की नाही, हे योग्य नाही, कारण आपल्या हातामध्ये काहीही पुरावा नाही आहे. मागेही त्याने आपल्या घरावर दगडफेक केली होती तेव्हाही आपण पोलीस कंप्लेंट केली नव्हती, कारण आपल्या हातामध्ये काही स्ट्रॉंग पुरावा नव्हता. आणि तूच बोलतोस ना की जेव्हा हातात काही पुरावा नसेल तेव्हा या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही म्हणून. त्यावर सायलीही बोलते की हो बरोबर आहे बाबांचं, आपल्याकडे काहीही पुरावा नाही आहे, त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा असायला हवा आहे, तरच आपण त्याच्या विरुद्ध काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो. आणि आता जर आपण त्याची पोलीस कंप्लेंट केली तर उलट तो अजून सावध होईल आणि अजून चिडेल व बदला घेण्यासाठी तो अजून काहीतरी कटकारस्थान करेल. त्यापेक्षा आपण शांत राहूयात. त्यानंतर सायली अस्मिताला विचारते की तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी कॉफी आणू का. त्यावर अस्मिता बोलते की नाही कॉफी वगैरे काही नाही, आपलं काय ठरलं आहे की आज आपण सायली डे सेलिब्रेट करणार आहोत ना, मग आज तू काहीही करायचं नाही, तू फक्त आराम करायचास. त्यावर सायली थोडी चिडून बोलते की बस कर आहे, थांबवा आहे, मला काहीही सायली डे वगैरे सेलिब्रेट करायचा नाही आहे, मला या इतक्या चांगल्या दिवसाची अशी आठवण नको आहे. त्यावर अस्मिता तिला समजावते की सायली अगं असं करून कसं चालेल. त्यावर सायली बोलते की नाही अस्मिताताई, तुमच्यावर इतका हल्ला झाला
आणि त्यात आपण हे सगळं सेलिब्रेट करायचं. मला असं काहीही नको आहे आणि तुम्हीही माझं ऐका की थोडे दिवस घरातून बाहेर पडणं वगैरे बंद करा, थोडे दिवस घरातच राहा. त्यावर अस्मिता सांगते, नाही मला हे अजिबातही चालणार नाही. मी असं घरात बसून अजिबातही राहू शकत नाही आहे. तर अर्जुनही अस्मिताला समजावतो की नाही, तुझं आत्ता या अवस्थेमध्ये असं बाहेर जाणं अजिबातही सेफ नाही आहे. तर अस्मिता बोलते, ठीक आहे, जर मी बाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर आपण सायली डे सेलिब्रेट करूयात ना आज. तर सायलीही तिच्या खुशीसाठी हो बोलते. तर अर्जुनही सायलीला खुणावतो की हो, अस्मिताईच्या आनंदासाठी तरी हो बोल म्हणून. तर इकडे सुमन नागराजचा पाठलाग करत त्याच्या मागे मागे येत असते. तर नागराज एका बंगल्याशेजारी येऊन पोहोचतो व त्यानंतर गेटमधनं आत जातो. सुमन त्याचा पाठलाग करत असते, ती पाहत असते, पण तिला माहीत नसतं की हे नक्की कोणाचं घर आहे. ती विचारत पडते, हे नक्की कोणाला भेटायला आलेत, हे कोणाचं घर आहे. तितक्यात वाटेने जाणाऱ्या एका माणसाला ती थांबवून विचारते की दादा, हे कोणाचं घर आहे. त्यावर तो सांगतो की हे साक्षी शिखरेंचं घर आहे, त्यांचे वडील आहेत ना, त्यांचं घर आहे हे. त्यावर मात्र सुमनला हे माहीत नसतं. ती विचारते, म्हणजे नक्की कोणाचं, काय नाव आहे त्यांचं. तर तो इसम सांगतो की हे महिपत शिखरेंचं घर आहे. त्यावर मात्र सुमन खूपच घाबरते, म्हणजे यांचे महिपतशी संबंध आहेत. तर माझा संशय खरा निघाला. ती खूपच घाबरलेली व गोंधळलेली असते. तर सुमन अजून मार्केटमधून घरी आली नाही म्हणून प्रतिमा इकडे काळजीमध्ये पडलेली असते. तिची काळजी पाहून रविराज विचारतो, प्रतिमा, काही झालं आहे का, तू इतकी का टेन्शनमध्ये दिसतेस. तेव्हा प्रतिमा सांगते, अहो पहा ना, सुमन इतक्या वेळची मार्केटला गेलेली आहे पण ती अजून परत आलेली नाही आहे. तुम्हाला आजकाल काही जाणवत नाही आहे का. सुमन खूपच अस्वस्थ दिसते. तिच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे ना, काय माहीत. त्यावर रविराज बोलतो की हो, मला सगळं कळतं आहे. सुमन अस्वस्थ आहे तेही कळतं आहे आणि तिच्या अस्वस्थतेचं कारण काय आहे ना, तेही मला माहीत आहे. त्यावर प्रतिमा बोलते की काय कारण आहे. त्यावर रविराज तिला सांगतो की सुमनचा नवरा हेच तिच्या टेन्शनचं, काळजीचं कारण आहे. हे माहीत नाही हा नागराज नक्की काय काम करतो ते. तो काम तर काहीच करत नाही, पण दररोज काहीतरी मीटिंगला जातो म्हणून कोणाला तरी भेटायला जात असतो. त्याचं नक्की काय चाललं आहे ना, ते त्यालाच माहिती. नाही, मला नागराजला आयुष्यभर पोसायलाही मी तयार आहे गं, पण सुमनला या गोष्टीचं वाईट वाटत असेलच ना की तिचा नवरा काहीच काम करत नाही. कसा वागतो तो तिच्याशी, कधी तिच्याशी प्रेमाने वागतो तर कधी तिला दुर्लक्षित करतो, तर कधी तिच्यावर ओरडत असतो. तिलाही या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं. त्यावर प्रतिमा बोलते की ती तुम्हाला कधी काही बोलली का. त्यावर रविराज सांगतो की नाही, ती मला कधीही याबद्दल काही बोललेली नाही आणि ती तिच्या नवऱ्याबद्दल एक शब्दही कधी वाईट बोलणार नाही, मला माहीत आहे. पण तरीही ते तिच्या वागण्यातून वगैरे समजत असतं. तर इकडे सायलीच्या घरी सर्वजण काळजीत व टेन्शनमध्ये बसलेले असतात. त्यात तितक्यात तिथे अस्मिता येते व त्यांना असं पडलेले चेहरे पाहून तीही थोडीशी चकित होते. तेव्हा ती अर्जुन, कल्पना, प्रताप व विमलताईंना बाजूला बोलावते व विचारते, तुमचं हे काय चाललं आहे नक्की. घरात कोणी गेल्यासारखं काय तुम्ही तोंड पाडून बसलेले आहात. आज आपल्याला सायली डे सेलिब्रेट करायचा आहे की नाही. त्यावर कल्पना बोलते, हो गं, ते खरं आहे, पण तुझ्या बाबतीत जे काही झालं आहे ना, ते खरं तर आम्हाला विसरताच येत नाही आहे. त्यावर कल्पना बोलते, इतकं काहीही झालेलं नाही आहे आणि थोडा विचार करा की त्याला जर मला काही नुकसान करायचं असतं ना, तर ते त्याने मला आजच केलं असतं. पण ते गुंड फक्त माझा पाठलाग करत होते, त्यांनी मला काहीही नुकसान पोचवलेलं नाही आहे. याचा अर्थ त्याला फक्त मला घाबरवायचं होतं. तर त्यावर अर्जुनही बोलतो की हो, हे बरोबर आहे, त्याला जर काही करायचं असतं तर त्याने केलं असतं. याचा अर्थ तो फक्त अस्मिताईला घाबरवत होता. तर आणि त्यालाही माहीत आहे, जर त्याने काही केलं तर तो मरेल. त्यावर अस्मिता बोलते की हो ना, मग चला ना, काहीतरी तयारी करूयात. त्यावर प्रतापही त्यांना दुजोरा देतो की हो ठीक आहे, आता सर्वांनी आपले मूड ठीक करा व सर्वांनी तोंडावर थोडी स्माईल आणा. त्यावर अस्मिता सर्वांना विचारते, आता पुढे काय प्लॅन आहे, पुढे काय करणार आहोत आपण. तर इकडे ते गुंड महिपतच्या घरी आलेले असतात. नागराजही तेथेच बसलेला असतो.
तेव्हा ते गुंड महिपतला सांगत असतात की तुम्ही सांगितलेलं काम आम्ही चोखपणे केलं आहे. अगदी तिच्या घरापर्यंत आम्ही तिचा पाठलाग केलेला आहे. खूपच घाबरली होती ती. तिला चांगलाच धडा बसलेला आहे. त्यावर महिपतही खूप खुश होतो व खुश होऊन त्या दोन्ही गुंडांना शाबासकी देतो व बोलतो की असंच काम करत राहा. तर इकडे कल्पना, अस्मिता, प्रताप हे सायलीकडे येतात व कल्पना सायलीला बोलते की सायली, तुला जुन्या गोष्टींना उजाळा द्यायला आवडतो की नाही? मग आज आपण तेच करूयात. त्यावर सायली बोलते की आई, मला हे आवडेल. तर सगळेजण काय करायचं याच विचारात असतात. मात्र तिकडे विमलताईंसोबत अर्जुन त्यासाठी तयारी करत असतो. त्याने आधीच काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं व तो सर्वांना त्याच्याकडे बोलावतो. त्याने खूप छान सरप्राईज बनवलेलं असतं व तो सायलीला ते उघडण्यासाठी सांगतो. सायली जेव्हा ते उघडते तेव्हा त्यामध्ये सायली व अर्जुनचे लग्नानंतरचे खूप छान मोमेंटचे फोटोज त्याने सगळे कॅप्चर करून तिथे लावलेले असतात. ते पाहून सगळेच खूप खुश होतात. प्रताप तिला विचारतो, सायली, हे आवडलं का तुला? त्यावर सायली बोलते की हो बाबा, मला हे खूप जास्त आवडलेलं आहे. सर्वजण फोटो पाहत असतात. विमलताईही त्यामध्ये सामील होतात. त्याही बोलतात की सायली ताई, हे पहा तुमचा पहिल्या गुढीपाडव्याचा फोटो. असे सर्वजण जुन्या गोष्टींना उजाळा देत असतात. पण तितक्यात अस्मिता बोलते की पण मला एक ऑब्जेक्शन आहे. त्यावर अर्जुन बोलतो की चला, जिथे अस्मिताही आहे तिथे ऑब्जेक्शन नसेल असं कधी होणारच नाही. त्यावर अस्मिता त्याला थोडीशी ओरडते, एक गप रे, अरे माझं ऑब्जेक्शन जेन्युइन आहे. म्हणजे पहा ना, हे सगळे फोटो पहा तुम्ही सगळे, हे सगळे सायलीच्या आणि अर्जुनच्या लग्नानंतरचे फोटो आहेत. अरे पण तिच्या लग्नाआधीचे फोटो कुठे आहेत? तिचे आश्रमातले फोटो, शाळेतले फोटो, मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो, ते कुठे आहेत तिचे? त्यावर सायली बोलते की हो अस्मिताताई, ते बरोबर आहे. पण खरं तर आमच्याकडे आश्रमामध्ये कुणाकडेही मोबाईल किंवा कॅमेरा नव्हता आणि तिथे अशी पद्धती नव्हती की मुलांचे लहानपणीचे फोटो वगैरे काढून ठेवायचे म्हणून. त्यामुळे माझ्याकडे असे कुठलेही लहानपणीचे फोटो वगैरे नाही आहेत माझे. त्यावर अस्मिता बोलते, सायली, कमालच करतेस हं तू तर. अगं, माझ्याकडे तर माझ्या लहानपणीचे खूप फोटो आहेत. मी खूप छानपणे जपून ठेवले आहेत सगळे. अगदी माझ्या शाळेच्या ID कार्डवरचा फोटोसुद्धा मी जपून ठेवला आहे. यावर अर्जुनच्या डोक्यात विचार येतो की अरे हो, आपल्याला आश्रमात तर काही मिळालं नाही, पण सायलीचा जर एखादा ID कार्डवरचा फोटो वगैरे किंवा शाळेचा ID वगैरे जर आपल्याला मिळालं तर नक्कीच आपल्याला काहीतरी माहीत होईल. आणि आता सगळ्या शाळांना ID कार्ड तर कंपल्सरी असतं. तोच विचार करत असतो. त्यावर प्रताप तिला बोलतो की हो अस्मिता, तुझं बरोबर आहे, पण सगळ्यांचंच बालपण काय तुझ्या बालपणासारखं छान जात नाही ना. आणि सगळ्याच मुली काय तुझ्यासारखं स्वतःमध्येच व्यस्त नसतात. लगेचच अर्जुन कुसुमताईंना कॉल करतो व विचारतो, कुसुमताई, तुमच्याकडे सायलीचे लहानपणीचे काही फोटोज आहेत का? किंवा तिच्या शाळेचा आयडेंटिटी कार्ड वगैरे काही मिळेल का आपल्याला आश्रमामध्ये? त्यावर कुसुमताई सांगतात की नाही हो, आश्रमामध्ये असे मुलांचे फोटो वगैरे काढायची काही पद्धत नाही. त्यामुळे कुठल्याही मुलांचे लहानपणीचे फोटो वगैरे आमच्याकडे नाही आहेत. आणि सायलीचा आयडेंटिटी कार्ड वगैरे मला काही सांगता येणार नाही कुठे ठेवलं आहे वगैरे. आणि परवाच तर आपण पूर्ण आश्रमामध्ये शोधाशोध केली ना, त्यात तर आपल्याला काहीच सापडलं नाही. त्यावर अर्जुन सांगतो की हो, पण तेव्हा आपण फक्त गाठोडे शोधत होतो ना, त्यामुळे आपल्याला काही सापडलं नाही. पण ते इन्व्हलप व छोटे छोटे बॉक्सेस तर आपण पाहिलेच नाही. कदाचित त्यामध्ये आपल्याला सायलीचं आयडेंटिटी कार्ड वगैरे मिळू शकेल. तुम्ही लगेच आश्रमावर येता का? मीही तिकडेच येतो. अर्जुन असं फोनवरच बोलत असतो. तितक्यात तिथे सायली येते. तो फोन ठेवतो तर सायलीला पाहून खूपच दचकतो. तेव्हा सायली विचारते, असं काय करताय तुम्ही? इतके का घाबरलात? झालं का तुमचं फोनवर बोलून? तेव्हा अर्जुन बोलतो की हो, झालं आहे माझं फोनवर बोलून. सायली बोलते, ठीक आहे, चला मग जेवण करून घेऊयात. तेव्हा अर्जुन बोलतो, नाही मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मी आल्यावर जेवण करतो. त्यावर सायली चिडते, हे काय, तुम्हाला अशी अचानक कशी काय काहीतरी महत्त्वाची मीटिंग येते बरं? आणि तुम्हाला कळतं आहे का, अस्मिताताईंनी वेळेवर जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज सायली डेसुद्धा आहे. आणि तुम्ही असं
माझ्यासोबत जेवण करणार नाही का आजच्या दिवससुद्धा? त्यावर अर्जुन बोलतो, हो ठीक आहे, मी एक काम करतो, आधी जेवण करतो आणि मग नंतर मी माझ्या कामासाठी जातो. तर पुढील भागामध्ये नागराज घरी आलेला असतो व सुमन त्याला विचारते, कुठे गेला होतात तुम्ही? त्यावर नागराज सांगतो, सांगितलं होतं ना मी की मित्राकडे चाललो आहे म्हणून. त्यावर सुमन चिडून विचारते, कोण मित्र? नागराज, कोण मित्र? महिपत शिखरे हा तुमचा मित्र का? त्याला भेटायला गेला होतात का तुम्ही? त्यावर नागराजही खूप घाबरतो की आपलं सत्य आता बाहेर आलं आहे हे पाहून तोही खूप घाबरलेला असतो. त्यावर सुमन बोलते की खोटं बोलायचं नाही, मी तुम्हाला शिखरेच्या बंगल्यामध्ये जाताना पाहिलेलं आहे म्हणून. त्यावर तो खूपच घाबरलेला असतो. तर इकडे अर्जुन कुसुमताईंकडे आश्रमामध्ये आलेला असतो व तो कुसुमताईंना विचारतो, सापडलं का काही? त्यावर कुसुमताई बोलतात की फोटो कधी काढलेच नाही तर सापडतील कसे? त्यावर त्याला सायलीचं लहानपणीचं आयडेंटिटी कार्ड देतात. तर इकडे अर्जुन ते आयडेंटिटी कार्ड घेऊन घरी आलेला असतो व विचार करत असतो की यावरून मला नक्कीच सायलीच्या लहानपणाबद्दल वगैरे काहीतरी माहिती मिळू शकेल. तितक्यात तेथे सायली येते, तर तो ते पटकन कपाटामध्ये लपवून ठेवतो. सायली विचार करते की यांनी काय लपवलं असेल व तो नसताना ती कपाटात पाहते की नक्की अर्जुनने काय लपवलं. तर तेव्हा तिला तिचं लहानपणीचं आयडेंटिटी कार्ड सापडतं व ती विचार करते की माझं आयडेंटिटी कार्ड यांच्याकडे कसं काय? तर अशाच नवीन नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.